वाल्मिक कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, चौकशी पूर्ण झाल्यामुळे सीआयडीनं वाढीव कोठडी मागितली नाही. व्हीसीद्वारे सुनावणी घेण्यात आली. वाल्मिक कराडला तुरुंगात सीपॅप मशीन वापरायला कोर्टाची मंजुरी, कराडच्या वकिलांची कोर्टाकडून मागणी मान्य. विष्णू चाटेच्या कार्यालयाबाहेरील 29 तारखेचं सीसीटीव्ही एसआयटीनं घेतलं ताब्यात. सीसीटीव्हीद्वारे चौकशी करण्यात येणार. सरपंच देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळे बीड पोलिसांकडून फरार घोषित, माहिती देणाऱ्याला बक्षीस जाहीर. परळीत अनेकदा वाल्मिक कराडला पोलिसांकडून सौम्य वागणूक, अंजली दमानी यांचा आरोप. 3 जुलैच्या एफआयआर मध्ये नाव असून सुद्धा चार्जशीटमधून नाव वगळलं असल्याची दमानी यांची माहिती. संतोष देशमुखांचा मारेकरी विष्णू चाटेसारख्या गुन्हेगाराला जेलचा चॉईस का? चाटेनं बीडऐवजी लातूर कारागृहाची मागणी का केली? दमानी यांकडून एक्स पोस्ट करत प्रश्न उपस्थित. बीडच्या मांजरसुंब्यामध्ये कराडची दुसरी पत्नी ज्योती जाधवच्या नावे 9 एकर जमीन, तर शेतकऱ्यांच्या जमिनीतील मुरुम उपसा करून स्वतःच्या जमिनीचा विकास केल्याचा शेतकऱ्यांचा आरोप. प्रशासनाकडे तक्रार करूनही कारवाई नाही, शेतकऱ्याची माहिती. बीड देशमुख हत्या प्रकरणाचा तपास योग्य दिशेनं सुरू आहे, मात्र लोकप्रतिनिधींच्या सहभागामुळे तपासासाठी विलंब झाला. विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया. गंभीर जखमी सैफवर मोठी शस्त्रक्रिया झाली तरी एवढा फिट कसा? सैफ अली खानच्या डिस्चार्ज नंतर संजय निरुपम यांचे सवाल. एवढं मोठं ऑपरेशन होऊनही केवळ 5 दिवसच रुग्णालयात, निरुपम यांची एक्सपोज. सैफ हल्ला प्रकरणी आरोपीबाबत नवी माहिती समोर. आरोपी शहजाद एजंटला 10,000 देऊन बांगलादेशातून भारतात आला. एजंटनं शहजादला सिम कार्ड घेण्यास मदत केली असंही समोर. सैफवरील हल्ला प्रकरणी मुंबई पोलिसांनी आरोपीला सैफच्या घरापासून सुमारे 500 मीटर अंतरावर नेलं. भारती विला नावाच्या इमारतीत नेऊन केला तपास. सैफच्या घरी आरोपीच्या बोटांचे ठसे आढळले. सैफच्या इमारतीमध्ये प्रवेश करण्यापूर्वी आरोपीने आणखी 3 घरामध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न केल्याचं तपासातून आलं समोर. सैफ अली खान हल्ला प्रकरणामध्ये सैफच्या घराच्या झाडाझडतीमध्ये आरोपी शहजादची टोपी पोलिसांना सापडली. ती टोपी विश्लेषणासाठी न्यायवैद्यक प्रयोगशाळेमध्ये पाठवली. एकट्या अकोला जिल्ह्यामध्ये तब्बल 16,000 रोहिंग्या बांगलादेशींनी मिळवले जन्मदाखले. किरीट सोमय्या यांचा आरोप. जन्मदाखला घोटाळ्याच्या चौकशीसाठी एसआयटी बनवण्याची मागणी. मालेगावमध्ये बांगलादेशी रोहिंग्यांना जन्मदाखले दिले का याचा शोध सुरू. बांगलादेशी रोहिंग्यांना शोधण्यासाठी एसआयटीच्या टीम्स गल्लोगल्ली जाऊन घेत आहेत शोध. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुन्हा उद्धव ठाकरेंना धक्का देणार. मंत्री उदय सामंत यांचा दावा. ठाकरे गटाचे 4 आमदार आणि 3 खासदार शिंदेंना भेटून गेल्याचं सामंतांचं वक्तव्य. दावोस ही राजकारण करण्याची जागा आहे का? संजय राऊतांचा उदय सामंतांना सवाल. संजय राऊत आदित्य ठाकरेही शिंदेंना भेटले एवढंच सांगणं बाकी, राऊतांचं प्रत्युत्तर. उद्योगमंत्री दावोसमध्ये बसून पक्षफुटीकडे लक्ष देत आहेत, त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी त्यांना ताबडतोब मुंबईला पाठवावं. संजय राऊतांचा उदय सामंतांना टोला. तर सामंतांकडून दौऱ्याचा खर्च वसूल करावा, राऊतांचं खोचक वक्तव्य. दावोसमध्ये कामाच्या वेळा सांभाळून पक्षासाठी काम केलं तर गैर काय? बावनकुळेंचं संजय राऊतांना प्रत्युत्तर. सत्ताधारी पक्षाची हास्यास्पद वक्तव्य आहेत. विजय वडेट्टीवारांची उदय सामंतांच्या आमदारांच्या वक्तव्याबाबत प्रतिक्रिया. दावोसमध्ये एका दिवसामध्ये 6,25,000 कोटींचे करार झाल्याची माहिती. मुख्यमंत्री फडणवीसांनी घेतल्या अनेक कंपन्यांच्या भेटी. विधिमंडळाच्या विविध समित्या गठीत करण्यासंदर्भात मवियाचं विधानसभा अध्यक्षांना पत्र. विरोधी पक्षाच्या आमदारांची एकूण संख्या 51. विरोधी पक्षाच्या प्रत्येक सदस्याला किमान 2 समित्या मिळतील अशा पद्धतीनं नियोजन करण्याची विनंती. सरकारी योजना तसंच आगामी विविध धोरणांबाबत कोणत्याही प्रकारे वाद निर्माण होतील असे वक्तव्य करणं टाळा. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मंत्र्यांना सूचना. डॉक्टर नसलो तरी अनेक यशस्वी ऑपरेशन्स केली आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मिश्किल प्रतिक्रिया. केईएम रुग्णालयातील वॉर्डच्या एकनाथ शिंदेंकडून आढावा. लाडकी बहिणीसाठी तरतूद करणार. अर्थसंकल्पामध्ये आर्थिक स्रोत वाढवण्यावर भर. योजनेमुळे महिलांचा आर्थिक आधार मजबूत होणार. उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती. निवडणुकीनंतर लाडक्या बहिणींचा सरकारला विसर. अनिल देशमुखांची एक्सवरून सरकारवर टीका. लाडक्या बहिणींना दिलेलं आश्वासन शासनानं तत्काळ पूर्ण करावं, अन्यथा आंदोलन करू, अनिल देशमुखांचा इशारा. एसटीच्या कंत्राटी बस निविदा रद्द. नव्यानं निविदा प्रक्रिया राबवण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश.
बहुचर्चित 1310 गाड्या भाडेतत्वावर घेण्याच्या निविदा प्रक्रियेतील घोटाळ्याची फडणवीसांकडून गंभीर दखल. शिंदे आणि गोगावलेंच्या एसटीमध्ये 2000 कोटींचा घोटाळा, दोघांवर महाराष्ट्राची तिजोरी लुटल्याचा गुन्हा दाखल करा. संजय राऊतांची मागणी, घोटाळ्याचा तपास ईडीकडे दिला पाहिजे, राऊतांचं वक्तव्य. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंना भारतरत्न पुरस्कार द्यावा, ठाकरे गटाची मागणी. या संदर्भात ठाकरेंचे पदाधिकारी पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांची घेणार भेट. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त कलानगर मातोश्री परिसरामध्ये दोन्ही शिवसेनांकडून बॅनरबाजी. उद्या दोन्ही शिवसेनांचे मेळावे पार पडणार. रायगडच्या पालकमंत्रीपदासाठी महेंद्र थोरवेंनी घेतली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट. सहपालकमंत्रीपद नको, पालकमंत्रीपदच हवं, थोरवेंची मागणी. पालकमंत्रीपदाचा वाद मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात. मुख्यमंत्री दावोसून परत आल्यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि रायगडचे नाराज आमदार मुख्यमंत्र्यांना भेटणार. मनसे अध्यक्ष राज ठाकरे उद्यापासून 3 दिवस नाशिकच्या दौऱ्यावर. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दौऱ्याला महत्त्व. पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची चर्चा करून पक्षीय संघटनेचा आढावा घेणार. राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांना दिलासा, ईडीची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयानं दिलेल्या जामिनाला ईडीनं दिलं होतं आव्हान. मंत्री मंगल प्रभात लोढांच्या मुलांमध्ये व्यापार चिन्हाच्या मालकीवरून वाद. धाकटे भाऊ अभिनंदन यांना लोगो वापरण्यापासून रोखण्यासाठी मोठे भाऊ अभिषेक यांची हायकोर्टात धाव. 27 जानेवारीला सुनावणी. बांधकाम व्यावसायिकाचा नाहक छळ केल्यामुळे ईडीला मुंबई हायकोर्टाचा दणका. ईडीला ठोठावला दंड, तपास यंत्रणांना कायद्याचा धाक बसायला हवा यासाठी दंड. टोरेस गैरव्यवहार प्रकरणामध्ये आर्थिक गुन्हे शाखेनं 9 परदेशी आरोपींविरोधात बजावली ब्लू कॉर्नर नोटीस. मुख्य आरोपीनं 200 कोटी रुपये परदेशात पाठवल्याचा संशय. कुर्ला बेस्ट अपघाताला बस चालकच जबाबदार. बेस्टच्या अंतर्गत चौकशी अहवालातील निष्कर्ष. बेस्ट प्रशासनानं मुख्य सचिव सुजाता सोनिक यांना केला होता अहवाल सादर. अपघातात झाला होता 9 जणांचा मृत्यू. रिक्षा टॅक्सीच्या दरामध्ये 3 रुपये वाढ होण्याची शक्यता. परिवहन खात्याच्या प्रस्तावावर MMRTA घेणार निर्णय. सीएनजीचे दर वाढल्यामुळे मागणी. मान्यता मिळाल्यास रिक्षाचं भाडं 26 रुपये तर टॅक्सीचं भाडं 31 रुपये होणार. मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर आजपासून 3 दिवस 12 ते 3 दरम्यान ब्लॉक. पुलाचे गर्डर बसवण्यासाठी MSRDCचा निर्णय. मुंबईतील राणीच्या बागेमध्ये उभारणार नवीन सर्पालय. केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरणाची मंजुरी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.